नमस्कार, न्यूज 21 लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। धान खरेदी संघाच्या शासनाला थेट इशारा, मागण्या मान्य करा अन्यथा शासकीय धानाची उचल बंद। धान खरेदीच्या प्रश्नावर लाखांदूर तालुका धान खरेदी संघ आक्रमक। शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरील विविध प्रलंबित प्रश्न आणि खरेदी संस्थांना भेडसावणाऱ्या अडचणींवरून लाखांदूर तालुका आधारभूत धान खरेदी संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे। शासनाने संघाच्या प्रमुख मागण्यांची तातडीने पूर्तता न केल्यास संघाच्या अखत्यारीतील गोदामातून शासकीय धान्य साठ्याची उचल पूर्णपणे बंद करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। संघाचे अध्यक्ष मुकेश कुमार भैया यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या अध्यक्षांकडे आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी निवेदन सादर करण्यात आले आहे। शासकीय धान खरेदी प्रक्रियेदरम्यान शेतकरी तसेच धान खरेदी संस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून या समस्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे। सन 2024-25 ते 25-26 या हंगामातील धान खरेदीमध्ये प्रति क्विंटल 2.5 किलो घट मंजूर करण्यात यावी अशी प्रमुख मागणी संघाने केली आहे। तसेच आगामी सन 2026-27 च्या हंगामात धान खरेदीनंतर एका महिन्याच्या आत धानाची उचल झाली नाही तर प्रति क्विंटल 2.5 किलो घट मंजूर करण्याची मागणीही करण्यात आली आहे। सन 2024-25 मधील धान घटाची रक्कम पेनल्टीच्या स्वरूपात 1.5 पट आकारण्यात आली असून संबंधित रक्कम 2025-26 च्या खात्यातून कपात करण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे। ही कपात केलेली रक्कम पुन्हा समायोजित करून नवीन खाते उतारा संबंधित संस्थांना देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय अतिरिक्त नैसर्गिक घटीवर आकारण्यात येणारी 1.5 पट दंडात्मक पेनल्टीची अट पूर्णपणे रद्द करावी अशी ही मागणी संघाने केली आहे। धान खरेदी संस्थांना शासनाकडून मिळणारे कमिशन, गोडाऊन भाडे आणि हमालीचे थकीत बिल सन 2021 पासून प्रलंबित असल्याचे निवेदनातून नमूद करण्यात आले आहे। ही थकीत रक्कम येत्या 15 दिवसांत अदा करण्यात यावी अशी मागणी संघाने केली आहे। दीर्घकाळापासून देयके प्रलंबित राहिल्याने खरेदी संस्थांवर आर्थिक ताण निर्माण होत असल्याचे संघाचे म्हणणे आहे। धानाची उचल होईपर्यंत साठवणुकीचा कालावधी वाढत असल्याने गोडाऊन भाड्याचा प्रश्नही महत्त्वाचा ठरत आहे। एकाच अधिपत्याखाली काम करणाऱ्या 2 विभागांना वेगवेगळे नियम का असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला आहे। त्यामुळे FCIच्या तांदूळ भाडे पत्रकानुसार धान्य साठ्यालाही सुसंगत भाडेदर लागू करावेत अशी मागणी करण्यात आली आहे। या मागण्यांसह शेतकरी हितासाठी सुद्धा एक महत्त्वाची मागणी संघाकडून मांडण्यात आली आहे। धान खरेदीसाठी मर्यादित कोटा लिमिट न ठेवता शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याप्रमाणे सरसकट धान मोजण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी संघाने केली आहे। यामुळे पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या उपलब्ध धानाची शासनाच्या आधारभूत खरेदी व्यवस्थेत विक्री करता येईल अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे। अनेकदा आणि प्रत्येक हंगामात शासनाच्या लिमिटच्या जाचकटीमुळे शेकडो शेतकरी आणि त्यांचे हजारो क्विंटल धान आधारभूत किमतीत विकण्यापासून वंचित राहतात। नाईलाजास्तव शेतकऱ्यांना खुल्या बाजारात पडक्या दरात आपल्या धानाची विक्री करावी लागते। शासकीय धान खरेदी दरम्यान नैसर्गिकरित्या होणाऱ्या घटीमुळे खरेदी संस्थांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचा मुद्दा संघाने उपस्थित केला आहे। नैसर्गिक घट झाल्यास त्यावर आकारण्यात येणारी 1.5 पट पेनल्टीची अट रद्द करून निर्धारित हमी भावाप्रमाणे रक्कम वसूल करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या सर्व मागण्यांची शासन स्तरावरून तातडीने पूर्तता न झाल्यास संघाच्या अखत्यारीतील सर्व गोदामांतून शासकीय धान्य साठ्याची उचल बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे। या काळात धान्य साठ्याच्या उचलीला विलंब झाल्याने कोणतेही नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील असा स्पष्ट इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। धान खरेदी हंगामाशी संबंधित आर्थिक व्यवहार, घट, पेनल्टी, गोडाऊन भाडे आणि थकीत देयकांचे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आल्याने आता शासन या निवेदनाची दखल घेऊन कोणता निर्णय घेणार याकडे लाखांदूर तालुक्यातील धान खरेदी संघाचे आणि संबंधित शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे।